टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमधून सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं. दरम्यान यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या जिल्ह्यातल्या दौऱ्यांचा देखील दाखला दिला. फक्त मेळावे घेऊन होणार नाही तर जिल्हाप्रमुखांशी ठाकरेंचा थेट संपर्क असला पाहिजे. मात्र तसं चित्र शिवसेनेमध्ये नव्हतं असा दावा देखील त्यांनी केला आहे. की श्रीकांत शिंदे जसं लीड करतोय आता जिल्ह्यामध्ये जाणे, कार्यकर्त्यांशी इंटरॅक्शन करणे, हे करणे जे आपल्याकडे लॅक होत होता. कारण निवळ मेळावे घेऊन होणार नाही. तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्त्यांशीच होणे, अर्थात ते केल्यामुळे फार एक नंबर आपण होत असे नाही, पण एफर्ट्स जे दिसत आहेत तो एक अट्रॅक्शनचा भाग होता. म्हणजे आदित्य ठाकरे एफर्ट्स घेत नव्हते का? नाही, ते नाही. बघा कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पर्यायाने काय करायचं त्यांनी केलेलं आहे, ह्यांच्या पर्यायाने काय केलेलं आहे. पण जे एफर्ट्स आपल्याला जिल्ह्यामध्ये जाऊन घेणं, म्हणजे मी तर तुम्हाला अगदी सांगायचं असेल तर मी तर त्यांना एक वेळा सांगितलं की तुम्ही माझ्यासकट कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुमचा संपर्क हा जिल्हा प्रमुखांशी डायरेक्ट असला पाहिजे, थेट असला पाहिजे. त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे. पण ते दुर्दैवाने तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे. अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना. पण तुम्ही म्हणजे एक काय म्हणतात, तुम्ही तसे मितभाषी आहात, पण तरी तुम्ही हे एका फार डिसेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षाच्या नेतृत्वाने दौरे केले नाहीत, भेटले नाहीत, रिवायवलचा प्लॅन नव्हता, हेच तुम्ही सांगताय ना? नाही, मी हे तर मी तुम्ही टीका करण्यापासून बचतात, पण तुम्ही फार सोप्या शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न. आता त्याचा अर्थ तुम्ही आणि जे त्याचा वेगळा अर्थ बघणार आहे त्यांनी तो काढायचा नाही. पण मी सांगतोय ना, म्हणून नाही तर मी शब्दच वापरले नसते. आदित्यंच्या नेतृत्वाखाली वरळीमध्ये शिवसेना भक्कम आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदित्यंच्याकडे आश्वासक चेहरा या ठिकाणी बघितला जातो. आणि त्यामुळे सचिन भाऊ खरं तर शिवसेनेमध्ये होते, आमदार म्हणून शिवसेनेमध्ये काम केलं होतं. आणि आता त्यांना उपसभापती मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला, हे त्यांनी पण मान्य केलं आणि हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे आता आदित्यंवर आरोप करणं हे आता हास्यास्पद होईल. घरात बसून नुसतं बाईट देणं, तुम्हाला बातम्या देणं, त्यावर पक्ष चालत नाही. आपण राज्यभर प्रवास केला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे. ते करत नाही आहेत. सकाळपासून आपला एक भोंगा सुरू होऊन जातो, त्यांना वाटतं जोरात चाललं आहे आपलं. मला वाटतं तसं नाही आहे प्रॅक्टिकली. आता सध्या राजकारणामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर त्याला संघटन लागतं, संघटन मजबूत करावं लागतं. आज भारतीय जनता पक्ष इतक्या देशामध्ये सगळा 75-80% राज्यांमध्ये आमचं सरकार या ठिकाणी आहे. हे काही उगाच नाही आहे. घरी बसून आम्ही पण सकाळपासून भोंगा लावत बसलो, शिव्या घालत बसलो सगळ्यांना, तर त्यामुळे काही राज्य येणार नाही आहे. लोक आमच्या पाठीशी उभे राहणार नाही, निवडणुका जिंकता येत नाही. त्यासाठी फील्डवर जाऊन कामच करावं लागतं.